नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा। आजचा दिवस केवळ निकालाचा नाहीये, तर शिवसेना या 4 अक्षराच्या भवितव्याचा, ठाकरे या 3 अक्षराच्या अस्तित्वाचा आणि शिंदे या 2 अक्षराच्या भविष्याचा सुद्धा असणार आहे। मुंबईचा किंग कोण, मुंबईवर सत्ता कुणाची आणि त्याचबरोबर ठाकरे ब्रँडचं नेमकं काय होणार, या सगळ्या प्रश्नांची आज उत्तर मिळणार आहेत पुढच्या काही मिनिटांमध्ये। कारण आजचा दिवस आहे तो म्हणजे निकालाचा आणि सगळ्यांची धाकधूक वाढली आहे। रात्री अनेकांना झोप लागली नसेल कारण उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। निश्चितच विलास सर, आणि उमेदवारांना तर झोप लागलेली नाहीच आहे, पण त्यासोबत स्थानिक गणित काय सांगतील हे अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मुंबईसह बाकी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक पातळीवर कोणतं पक्ष बाजी मारणार हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर आहे, कारण राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूरसह अनेक महानगरपालिकांमध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात उतरलेत। अनेकांच्या भविष्याचा, भवितव्याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान या निवडणुकीमध्ये मतदार राजानं कुणाला आपला कौल दिलाय, कुणाला पसंती दिली आहे, कोणत्या पक्षाची महापालिकेमध्ये सत्ता येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, कारण या निवडणुकीच्या माध्यमातून कळणार आहे त्या शहरांचा कारभारी नेमका कोण असणार आहे आणि तिथल्या जनतेनं कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या दिलेल्या आहेत, तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत। एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आज निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेवर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं भगवा झेंडा फडकणार। उद्धव साहेब, राजसाहेब एकत्र आलेत। उभ्या महाराष्ट्रातील, खास करून मुंबईतील मराठी माणसं जागृत झालाय आणि हे काही जे सगळं कटकारस्थान सुरू आहेत त्याची त्याला जाणीव झालेली आहे आणि म्हणून तो उद्या या निवडणुकीत भरभरून मतदान करून शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला प्रचंड मताधिक्याने निवडून आणेल। आजचा दिवस खूप आनंदी आहे आणि आशादायक आहे। आज एवढे दिवस दोन्ही भावांनी आणि तमाम शिवसैनिकांनी आणि तमाम मराठी माणसांची मेहनत केली आहे आणि जे व्होटिंग केले आहे त्याचा यश आज तुझ्या भावानी नक्की त्यांच्या पदरात घालेल आणि त्याचा सगळा परिणाम असा होईल की मराठी माणूस हा मुंबईचा मेयर होईल आणि ह्याच्या पुढे मुंबईला फार चांगले दिवस येतील। तर आजचा दिवस प्रियंका मुंबईच्या राजकारणातला निव्वळ निकालाचा दिवस नाहीये, तर अनेकांच्या अस्तित्वाचा दिवस आहे। ही निवडणूक एखाद्या प्रभागाची, एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या नेत्याची नाहीये। ही लढाई आहे 4 अक्षरांच्या शिवसेनेच्या भवितव्याची, 3 अक्षरांच्या ठाकरेंच्या अस्तित्वाची आणि 2 अक्षरांच्या शिंदे यांच्या भविष्याची सुद्धा। निश्चितच मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाहीये, ती आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा किल्ला। गेली 25 वर्ष शिवसेनेने हा किल्ला सांभाळलाय। आज तो शाबूत राहील की हातातून निसटणार, हा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजाला चिरतोय। कारण गेली 25 वर्ष जो किल्ला शाबूत ठेवलेला होता, मजबूत ठेवलेला होता, ठाकरेचा शब्द या मुंबईमध्ये अंतिम होता। पण आज मात्र या ठाकरेंच्या शब्दावर मुंबईकर विश्वास ठेवतात का आणि त्यांच्या हाती पुन्हा सत्ता देतात का हे पाहावं लागेल की महायुतीचा जो अश्वमेध निघालेला आहे तो अश्वमेध आज पुन्हा मुंबई सुद्धा फतेह करेल आणि काबीज करेल, हा सवाल आज प्रत्येकाच्या मनात आहे। सगळं मुंबईकरांच्या मनात जे आहे ते ईव्हीएम मध्ये बंद झालंय। पुढच्या काही मिनिटांमध्ये ईव्हीएम उघडतील तेव्हा कळेल की मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या बद्दल राज्यातल्या जनतेनं, या शहरांनी काय विचार केला। रात्रभर खरं तर कुणाला झोप लागली नसेल, उमेदवारांना तर अजिबात झोप लागली नसणार आहे। कारण निवडणूक सामान्य नाहीये, ही लढाई आहे विश्वासघात विरुद्ध निष्ठा, सत्तेच्या हव्यासा विरुद्ध स्वाभिमान आणि तोडफोडी विरुद्ध परंपरा। या सगळ्याचे आरोप प्रत्यारोप हे झाले आणि ठाकरे नाव संपवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आज वास्तवाचा धक्का बसणार आहे।
की ठाकरे घराण्याचा शेवटचा किल्ला सुद्धा आज ढासळणार आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मराठी माणसाची एकगठ्ठा मतांची जी शक्ती आजपर्यंत शाबूत होती ती यापुढे राहील का? ती राहिली का या निवडणुकीत? ती फुटली. हा फैसला करणारा आजचा दिवस असणार आहे. राजकीय पटलावर आजचा हा दिवस ऐतिहासिक असणार आहे. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबई पालिकेमध्ये कोण बाजी मारणार? ठाकरे बंधू की महायुतीमध्ये काटेकी टक्कर आहे? स्वाभाविक आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र येत महायुतीच्या समोर एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्या प्रकारे एका पाठोपाठ एक निवडणुका या जिंकत चाललेली आहे महायुती आणि त्यानंतर मुंबईच्या वेशीवर त्यांना रोखून धरण्याचा ठाकरेंनी प्रयत्न केलेला होता. निश्चितपणे गेल्या काही दिवसात एकतर्फी सगळ्या लढाया होत होत्या, पण इथली लढाई मात्र मुंबईची एकतर्फी होणार नाही याची काळजी ठाकरेंनी घेतली. एक आव्हान तर निश्चितपणे उभं केलेलं होतं, पण ते आव्हान सत्तेपर्यंत त्यांना पोहोचवतं का? सत्ता शाबूत ठेवण्यासाठी ते मदत करतं का? हे पाहणं महत्वाचं आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मुंबईवर सगळ्यांचं लक्ष आहे. बरोबर आहे, कारण ही उत्सुकता खरंच तू म्हणालीस तसं शिगेला पोहोचली आहे. 1700 उमेदवारांनी आपला नशीब आजमावलेला आहे आणि मतपेट्यांमध्ये कालच तो निर्णय कैद झाला आणि आज तो निर्णय आपल्या समोर येणार आहे. पुढच्या काही क्षणामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये हा निर्णय समोर येणार आहे, कारण मतमोजणीला सुरुवात होते. आपण सध्या वरळीत आहोत आणि प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला दाखवतो की संपूर्ण मुंबईत कशी तयारी झाली आहे. एक पूर्ण मुंबईमध्ये या मतदान प्रक्रियेसाठी महानगरपालिकेचे साधारणतः 64,375 कर्मचारी तैनात होते. 20,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला होता. त्याचबरोबर 4,500 इतके स्वयंसेवक या सगळ्या मतदान प्रक्रियेसाठी कार्यरत होते आणि आज हा निकाल लागतो आणि त्या निकालाची देखील जय्यत तयारी केलेली आहे. कारण आता ही परिस्थिती त्रिशंकू झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की आता ठाकरेंची शिवसेना मनसे एकत्र आली आहे, काँग्रेस आणखी वेगळी आहे, त्यांच्यासोबत वंचित आहे, त्या व्यतिरिक्त आणखी इतर सगळे पक्ष वेगवेगळे आहेत. भाजपा ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र आहे, त्यामुळे अशी परिस्थिती वेगळी आहे. आता या परिस्थितीमध्ये नेमकी सत्ता कोणाची येते, कोणाच्या बाजूने हा सगळा कल जाणार आहे, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठीच आता निकाल लागायला थोडाच वेळ बाकी आहे. पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे. त्याचबरोबर इथे आत मतदान केंद्रावर प्रतिनिधींव्यतिरिक्त इतर कोणालाही सोडलं जात नाहीये. ज्यांच्याकडे ओळखपत्र आहेत त्यांनाच केवळ आत सोडलं जात आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना आत सोडलं जात आहे. दुसरं म्हणजे मोबाईल कोणालाही आत देऊ दिला जात नाहीये, कारण परिस्थिती तशी आहे आणि म्हणूनच आयुक्तांनी काल तसे आदेश दिलेले होते आणि त्यानुसारच कोणाला मोबाईल देखील आत घेऊन जाता येत नाहीत. आज 1700 कर्मचारी सगळे उमेदवार होते. 1700 उमेदवारांचं भवितव्य कैद झालं होतं काल मतपेट्यांमध्ये. आज तो निकाल येईल. 227 ते भाग्यवान कोण आहेत आणि त्या व्यतिरिक्त नेमकी सत्ता कोण स्थापन करताय, कारण याआधी गेल्या 25 वर्ष निर्विवाद सत्ता ठाकरेंनी स्थापन केलेली होती. पण आता शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना. पण आता मुख्य लढत ही ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्येच होती. भाजपाने सगळ्यात जास्त जागा लढवल्यात आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं जागा जास्त लढवल्यात. त्यामुळे ते या 2 पक्षांमध्ये कोणाला जास्त जागा मिळतात त्यालाच सत्ता स्थापन करता येईल, हे एक गणित आहे. पण या सगळ्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती जर झाली तर त्यांना इतर काय निर्माण होते हे पाहणं महत्वाचं आहे. फिंगर क्रॉस आहेत, जरी एक्झिट पोल आलेले असले तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक निश्चित असणार आहे. पण सुमित, तुम्ही शिवसेना भवनकडे गेला असाल, मराठी पट्ट्यामध्ये तुम्ही आता सध्या आहात. शिवसैनिकांसाठी ही अस्तित्वाची लढाई म्हटलं जात होतं. आज शिवसैनिक काय विचार करतोय, त्याची काय भावना आहे, त्याची काय बॉडी लँग्वेज आहे? मध्ये शिवसैनिकांना थेट येऊ दिलं जात नाहीये, पण बॉडी लँग्वेज मी आतापर्यंत जेवढ्या लोकांना भेटलो, म्हणजे आजच्या दिवसातलं मी सांगतोय, या आधीचा इतिहास किंवा या आधीच्या देखील सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत, त्या सगळ्यांच्या बाबतीत म्हटलं तर 25 वर्षाची निर्विवाद सत्ता होती. 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता ठाकरेंनी गाजवली. शिवसेनेचा भगवा तिथे फडकत होता आणि आत्ता ही अस्तित्वाची लढाई आहे असं सातत्यानं सांगितलं गेलं ठाकरे बंधूंकडून आणि ते कुठेतरी मराठी मतदारांपर्यंत पोहोचलंय. तो मुद्दा त्यांना पोहोचवता आलाय. भावनिक साथ देखील घातली गेली आणि तितकाच आक्रमकपणा देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या येऊन म्हणजे त्या दोघांचे वैचारिक समपातळीवर ते आले
आणि दोघांच्या काय प्लस पॉईंट्स आहेत त्यानुसारच त्यांनी या प्रचाराची रणनीती देखील ठेवली होती. म्हणजे राज ठाकरे यांनी रस्त्यावरची लढाई लढत किंवा अगदी आक्रमक होत भूमिका मांडली आणि मराठीची अस्मिता का महत्वाची आहे आणि ती एका परप्रांतीय किंवा इतर व्यावसायिकाच्या हातात जर गेली तर मुंबईचं अस्तित्व किती धोक्यात येईल हे सांगितलं. ठीक आहे. भूमिपुत्रांचा हक्क इथे राज असायलाच ठाकरेंनी हवा हे- भूमिका तर निश्चितपणे मांडली, अतिशय जोरकसपणे मांडली, प्रभावीपणे मांडली, टाळ्याही मिळाल्या, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा झालं. पण त्याचं रूपांतर मतात झालं का याचं उत्तर जेव्हा ईव्हीएम उघडले जातील त्यानंतर कळेल. कारण आता त्यांची जी परिस्थिती आहे त्यानंतर ते कमबॅक करतात का, महायुतीचा किती फायदा होतो हे बघावं लागेल.